कांड असं करायचं की मम्मीने डायरेक्ट टेपच चालू केला पाहिजे. हातात दिसणारी वस्तूच अशी खाली पडलीये म्हणूनच असं झालंय. आज आहे आमच्या घरी श्रावणी सत्यनारायण पूजा. आता उठलीये 6:15. एक रील बघते तोपर्यंत वाजले 7. नंतर विचार केला घरी पूजा आहे, कशाला मम्मीचा ओरडा खायचा, तरी पण करायचं तेच करायचं. कांड हे झालंच पाहिजे. आपलं काम आपण सरळ भाषेत करायचंच नाही. विचार केला होता आज संडे आहे, सुखाची झोप घेईन, पण मम्मीने सकाळीच लवकर उठवलं. मम्मी सकाळच्या पहाटेच्या 4ला उठून थोडीफार कामे आटपून गेली आणि तिची मुलगी आणि मी बसले निवांत 7 वाजेपर्यंत रील्स बघत. मम्मीची हेल्प करायची म्हणून भांडी घासत होते. वरून डायरेक्ट खाली पडलं. थँक गॉड थोडक्यात निभावलं. फरशी फुटली नाही, नाहीतर मम्मीने मला फोडलं असतं. त्यानंतर थोडीफार कामे मी पण आटपली. तोपर्यंत मी गेले तयार होण्यासाठी आणि तेवढ्यात स्वामी पण आले. मग काय पूजेसाठी लगेचच तयारी करायला लागलो म्हणजे त्यांना लागणारी वस्तू प्रत्येक देई. पूजा मांडून श्रीकृष्णांना अभिषेक घातला. भक्तीने नैवेद्य अर्पण करावा. आता कशासाठी आहे. आता पूजा असल्यामुळे मम्मी पप्पांचा तर उपवास होता, सोबत माझा पण उपवास घडला. कारण सकाळपासून मीही काही खाल्लेलं नव्हतं. तर हळदी कुंकू झालं आणि मला एका ठिकाणी जायचं होतं शूट साठी. त्यामुळे मी आणि पप्पा लगेचच निघालो. शूट अटपून थोडस खायला घेतलं आणि आल्याले ते फस्त केलं. आता उद्या रक्षाबंधन आहे म्हटल्यानंतर आत्तूचं लेटर तर येणार आणि सोबत राखी सुद्धा. आता माझी आत्तू असते मुंबईला, तिला येणं पॉसिबल होत नाही, त्यामुळे ती पोस्टाने राखी पाठवते. आणि संध्याकाळच्या वेळेस माझं चालू होतं असं स्नॅपला फिल्टर ट्राय करायचं.